जागेवरती उभं राहूया आणि आपल्या भक्तिगीताने आपल्या भक्तीला आपण सुरुवात करूया. पवित्र आणि प्रेमळ परमेश्वर देव बाप्पा, आम्ही तुझे आभार मानतो, तुझी स्तुती करतो. आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देतो प्रभू. पवित्र देव बाप्पा, या सुंदर वेळेकरिता आम्ही तुझे आभार मानतो. पवित्र देव बाप्पा, इथवर तू आम्हा प्रत्येकाचं सहाय्य केलंस, सांभाळ केला, संरक्षण केलंस. पवित्र देव बाप्पा, 2024 या वर्षाच्या या शेवटच्या रविवारमध्ये तुझ्या भक्तीसाठी येण्याकरिता तू आम्हा सहाय्य केलं, त्याबद्दल आभार मानतो. पवित्र देव बाप्पा, आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देतो, आम्ही तुझी स्तुती करतो. पवित्र देव बाप्पा, तुझ्या सर्व प्रेमासाठी, तुझ्या सर्व चांगुलपणासाठी प्रभू, तुझ्या आशीर्वादांसाठी, दिलेल्या आरोग्यासाठी आणि तुझ्या सर्व उपकारांसाठी आम्ही तुझे मनापासून आभार मानतो आणि तुझ्या नावाला आम्ही धन्यवाद धन्यवाद आणि धन्यवाद देतो प्रभूजी. पवित्र देव बाप्पा, आज या पवित्र वारी आम्ही तुझे आभार मानेत तुझ्या समोर येत असताना पुन्हा एकदा आमची विनंती आहे प्रभू, तू आम्हा प्रत्येकावरती दया कर प्रभू. तू आमची क्षमा कर, तू आम्हा जाणतोस, ओळखतोस प्रभू. आमच्या अपराधांची तू आम्हा क्षमा कर प्रभू, तू शुद्ध कर. आणि पवित्र देव बाप्पा, आज तुझ्या उपस्थितीमध्ये येत असताना तुझं सहाय्य तू पुरव, तुझी मोकळीकता तू आम्हास दे. आणि परमेश्वर देव बाप्पा, तुझ्या उपस्थितीमध्ये असणारी ती मोकळीकता, पवित्र देव बाप्पा, ते सर्व आशीर्वाद पवित्र देव बाप्पा एक वार पुन्हा आज आम्हामध्ये तू ओत आणि तुझं गौरव तू करून घे. होय पवित्र देव बाप्पा, परमेश्वर देव बाप्पा, या भक्तीच्या वेळेमध्ये आम्हाला उत्तम प्रकारचं वातावरण तू दे. पवित्र देव बाप्पा, आमची प्रार्थना आहे, जी तुझी लेकरं मार्गात आहेत त्यांचं तू सहाय्य कर प्रभू. देव बाप्पा, आज जी तुझी लेकरं आजारी आहेत, दुखणाईत आहेत,
बिछाण्यावर आहेत प्रभू, दवाखान्यात आहेत, अशा प्रत्येकावरही तू दया कर. आणि परमेश्वर देई बापा, जेव्हा मंडळी या ठिकाणी एकत्र येऊन तुझी भक्ती आणि आराधना करत आहे, तुझं गौरव तू करून घे प्रभू. आम्ही तुझे मनापासून आभार मानतो. अशी सर्व भक्ती आम्ही तुझ्या हातांमध्ये देत प्रार्थना आमचा प्रभू येशू याच्या नावात मागतो, म्हणून तू ऐक. आमेन आमेन. बसूया आपण सर्व. पवित्र देई बापाची स्तुती असो. 2024 या वर्षाच्या शेवटच्या रविवारमध्ये आपण आहोत. हा शेवटचा रविवार आहे आणि देईबापाचे आभार मानूया की या संपूर्ण वर्षभर प्रभू देईबापाने आपल्या प्रत्येकाचं सहाय्य केलं, त्याची कृपा त्याने आम्हास पुरवली. मागचं संपूर्ण वर्ष त्या देईबापाने आम्हासाठी आशीर्वादित केलेलं आहे. मागचं संपूर्ण वर्ष त्याच्या भक्तीच्या दृष्टीने देखील त्याने आमच्यासाठी आशीर्वादित केलेलं आहे. आणि म्हणून त्या प्रभुदेई बापाचे आभार मानित भक्तीची वेळ हे गीत गात आज त्या प्रभूला आपण सामोरे जाऊया. भक्तीची वेळ ही गोड कैसी वर्णवेल. त्या परमेश्वर देईबापाच्या समक्षतेमध्ये येत असताना, त्याच्या सानिध्यामध्ये येत असताना तो जो अनुभव आहे आमच्या जीवनामध्ये, परमेश्वराच्या समक्षतेमध्ये येण्याचा जो अनुभव आहे, त्याचा जो गोडवा आहे, शब्दांमध्ये त्याला आम्हाला वर्णन करता येत नाही. आमच्या जीवनामध्ये या गोष्टीचा अनुभव आहे. आम्ही दुःखी असतो, आम्ही कष्टी असतो, आम्ही दुविधा मनस्थितीमध्ये असतो आणि आम्ही पुष्कळदा अशा स्थितीमध्ये मधून जात असतो. आणि मग ज्यावेळेस आम्ही त्या परमेश्वराच्या समक्षतेमध्ये येतो, त्याच्या उपस्थितीमध्ये येतो, त्याची अद्भुत शांती आणि त्याचं अद्भुत काम जे तो आमच्या जीवनामध्ये करतो, पुष्कळदा ते
शब्दांमध्ये व्यक्त करण्यापलीकडं अशा प्रकारचं ते असतं. आणखीन एक गीत गात त्या प्रभूचं गौरव करूया. सुखाचे सागर माझ्या हृदयी दाटले, देवा तुझे प्रेम सारे अंतरी साठले. उपासना संगीत 744 नंबरचं गीत. सागर माझ्या हृदयी दाटले, देवा तुझे प्रेम सारे अंतरी साठले. सुखाचे सागर माझ्या हृदयी दाटले, देवा तुझे प्रेम सारे अंतरी साठले. मोदाची उकड उसळून वर आली, मोदाची उकड उसळून वर आली. वाही अंतरीची नाव सुवाता पावली, वाही अंतरीची नाव सुवाता पावली. सुखाचे सागर माझ्या हृदयी दाटले, देवा तुझे प्रेम सारे अंतरी साठले, देवा तुझे प्रेम सारे अंतरी साठले. येऊ दे संकट कडा पडू दे तुटून, येऊ दे संकट कडा पडू दे तुटून. धीर अंतरीचे नाही जायाचे सुटून, धीर अंतरीचे नाही जायाचे सुटून. सुखाचे सागर माझ्या हृदयी दाटले, देवा तुझे प्रेम सारे अंतरी साठले, देवा तुझे प्रेम सारे अंतरी साठले. काळी अहंकार करी लीन तू मजला, काळी अहंकार करी लीन तू मजला. विपुल जीवन दे अपुल्या भक्ताला, विपुल जीवन दे अपुल्या भक्ताला. सुखाचे सागर माझ्या हृदयी दाटले, देवा तुझे प्रेम सारे अंतरी साठले, देवा तुझे प्रेम सारे अंतरी साठले. मने ख्रिस्त दास तुझी सुवार्ता सांगेना, मने ख्रिस्त दास तुझी सुवार्ता सांगेना. सुवार्ता सांगत सारा दिन वाटेना, सुवार्ता सांगत सारा दिन वाटेना. सुखाचे सागर माझ्या हृदयी दाटले, देवा तुझे प्रेम सारे अंतरी साठले, देवा तुझे प्रेम सारे अंतरी साठले. पवित्र शास्त्रामधून एक स्तोत्र यावेळेस वाचूया. सुमित आपल्यासाठी एक स्तोत्र यावेळेस वाचेल. प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात सर्वांना सलाम. आपण पवित्र शास्त्रामधून एक वचन वाचूया आणि 121 याच्यात परमेश्वर तुझा रक्षक आहे हे लिहिलेलं आहे. याच्यावरती आधारित स्तोत्र आहे. आपण सर्व वाचूया. मी आपली दृष्टी पर्वताकडे लावितो, मला सहाय्य कुठून येईल. आकाशाचा व पृथ्वीचं निर्माण करता जो परमेश्वर, त्याच्यापासून मला सहाय्य येते. तो तुझा पाय कदापि ढळू देत नाही, तुझ्या रक्षकाला झोप लागत नाही. पहा, इस्रायलच्या रक्षकाला झोप लागत नाही व तो डुलकी घेत नाही. परमेश्वर तुझा रक्षक आहे. परमेश्वर तुझ्या उजव्या हाताला तुला सावली आहे. दिवसा सूर्याची व रात्री चंद्राची तुला बाधा होणार नाही. परमेश्वर सर्व अनिष्टांपासून तुझे रक्षण करेल.
तुझ्या जीवाचे रक्षण करेल. परमेश्वर तुझे येणे जाणे इथून पुढे सर्व काळ सुरक्षित करेल. देवबाप वाचलेल्या वचनावर आशीर्वाद देऊ. मी आपली दृष्टी पर्वतांकडे लावितो, मला सहाय्य कुठून येईल. आकाशाचा व पृथ्वीचा निर्माण करता जो परमेश्वर, त्याच्यापासून मला सहाय्य येते. आज तुम्ही आणि मी 2024 या वर्षाच्या शेवटच्या रविवारमध्ये आपण आहोत, भक्ती करीत आहोत. आणि जेव्हा स्तोत्र 121 आमच्यासमोर वाचल्या जातं, आम्ही हा प्रश्न आमच्या स्वतःला करू शकतो की या मागील संपूर्ण वर्षभरामध्ये मला परमेश्वराने सहाय्य केलं की नाही केलं. आमच्या स्वतःला आम्ही सांगू शकतो. आमच्या स्वतःच्या जीवनाकडं किंवा मागचे जे सर्व वर्षभरातील दिवस, जे सर्व गोड कडू चढ उतार, जे सर्व अशा प्रकारचे प्रसंग दिवस आमच्या जीवनामध्ये या संपूर्ण वर्षभरामध्ये येऊन गेलेत, ज्या प्रकारे स्तोत्रकर्ता म्हणतो की आकाश आणि पृथ्वी यांचा उत्पन्न करता, त्याचपासून मला सहाय्य येते. आम्ही आमची दृष्टी त्या जिवंत परमेश्वराकडं लावली की नाही लावली. जर आम्ही आपली दृष्टी त्या परमेश्वराकडे लावली तर आम्ही सहाय्य पावलो की नाही पावलो. प्रियांनो, हे काही प्रश्न या स्तोत्रामधून आज आम्ही आमच्या स्वतःला विचारू शकतो. आणि ज्यावेळेस आम्ही हे प्रश्न आमच्या स्वतःला विचारतो आणि या प्रश्नांची उत्तरं ज्यावेळेस आम्ही आमच्या स्वतःला देतो, आपोआप त्यामध्ये आशीर्वाद आहे. परमेश्वराचं वचनच हे इतकं अद्भुत अशा प्रकारचं आहे की तुम्ही परमेश्वराच्या वचनाला एखादा प्रश्न विचारावा आणि देवाने त्या प्रश्नाचं उत्तर त्याच्या वचनांमधून आम्हाला द्यावं, त्याचा उलगडा आमच्यासाठी करावा. इतके आशीर्वाद आणि इतकं अद्भुत अनुभव त्यामध्ये आम्हाला पाहायला भेटतो. परमेश्वराचं गौरव त्यामधून होतं. परमेश्वराचे आभार आम्ही मानावेत की मागील वर्षभर देवबापाने आमचं सहाय्य केलेलं. जेव्हा जेव्हा आम्ही आमची दृष्टी त्याच्याकडे लावलेली आहे, जेव्हा जेव्हा आम्ही त्याच्याकडे पाहिलं, आम्ही सहाय्य पावलो. त्या परमेश्वराने आमचं सहाय्य केलं. आमच्या आजारांमध्ये त्याने आम्हाला आरोग्य दिलं. आमच्या जाण्या येण्यामध्ये त्या परमेश्वराने आमचं संरक्षण केलं. जेव्हा जेव्हा आम्ही दुविधा मनस्थितीमध्ये होतो, जेव्हा जेव्हा आम्हाला समजत नव्हतं की आता मी काय निर्णय घ्यायला पाहिजे, परमेश्वर देवबापाने आम्हाला कृपा पुरवली. ती समज आमच्या ठाई निर्माण केली. परमेश्वर देवबापाने आमच्या निर्णयांना योग्य दिशा दिली. या प्रकारे फार मोठी लिस्ट किंवा अनेक गोष्टी आम्ही यामध्ये बोलू शकतो. परमेश्वर देवबापाचं सहाय्य आम्ही आमच्या जीवनामध्ये अनुभवलेलं आहे आणि म्हणूनच आज या ठिकाणी त्याच्या भक्तीकरिता आपण उपस्थित आहोत. परमेश्वर देवबाप ही वचने आपणा सर्वांकरिता आशीर्वादाची करोत. यावेळेस प्रभू देवबापाचे आभार मानूया, त्याच्या नावाला धन्यवाद देऊया. क्वायर यावेळेस पुढे येईल आणि क्वायर बरोबर काही गीतांच्या द्वारे आपण प्रभू देवबापाची स्तुती करूया, त्याच्या नावाला आपण उंचावूया. क्वायर यावेळेस पुढे येईल. प्रभूच्या नावात सर्वांना सलाम. प्रभूने आपल्याला सर्वांना सुंदर असा दिवस दाखवला, त्याबद्दल प्रभूचे आपण आभार मानूया. आपल्याला प्रभूने मागील वर्षभर प्रत्येक अनेक कठीण प्रसंग आले आपल्यावरती, आपल्या फॅमिलीवरती आले असेल, कदाचित आपल्यावरती आले असेल, पण प्रत्येक कठीण परिस्थितीमध्ये प्रभूने आपल्याला सहाय्य केलं आहे. आणि निश्चितच प्रभू नवीन वर्ष देखील आपल्या सर्वांसाठी आशीर्वादाचं करेल. त्याचप्रमाणे स्तोत्रसंहिता 138मध्ये वचन 2मध्ये असा म्हणतो, तुझ्या पवित्र मंदिराकडे वळून मी तुझी उपकार स्मरण करीन. तुझे दयेमुळे व तुझ्या सत्यामुळे मी तुझ्या नावाचे उपकार स्मरण करेल. तर त्या गोड नावाचे आपण यावेळेस उपकार स्मरण करूया आणि काही गीतांद्वारे त्याची स्तुती आपण करूया. उपासना संगीत 45 नंबरचं गीत आहे, किती गोड किती रे. उपासना संगीत 45 नंबरचं गीत 45 आपण सर्वजण मिळून गाऊया. किती गोड किती गोड
जे नाव आहे येशूचं ते किती खूप गोड आहे आणि त्या नावापासून आपल्याला मुक्ती भेटते, शांती भेटते. ते कोणतं एकच नाव आहे. ते कोणतं नाव आपल्या सर्वांना परिचयाचं आहे. नाव कोणतं आहे ते आपण सर्वजण म्हणू, येशू नाम. तर त्याचकरिता आपण एक गीत गाऊया, मुक्ती दिला येशू नाम. आपण सर्वजण टाळ्या वाजवून हे गीत गाऊया, मुक्ती दिला येशू नाम. मुक्ती दिलाय येशू नाम, शांती दिलाय येशू नाम. मुक्ती दिलाय येशू नाम, शांती दिलाय येशू नाम. येशू दया का बहता सागर, येशू दया का बहता सागर, येशू है दाता महान, येशू है दाता महान, येशू है दाता महान, येशू है दाता महान. मुक्ती दिलाय येशू नाम, शांती दिलाय येशू नाम. मुक्ती दिलाय येशू नाम, शांती दिलाय येशू नाम. चरनी में तूने जन्म लिया, चरनी में तूने जन्म लिया, सूली पे किया विश्राम, सूली पे किया विश्राम, सूली पे किया विश्राम, सूली पे किया विश्राम. मुक्ति दिलाए येशू नाम, शांति दिलाए येशू नाम. मुक्ति दिलाए येशू नाम, शांति दिलाए येशू नाम. हम पर भी येशू कृपा करना, हम पर भी येशू कृपा करना. हम है पापी नादान, हम है पापी नादान, हम है पापी नादान, हम है पापी नादान. मुक्ति दिलाए येशू नाम, शांति दिलाए येशू नाम. मुक्ति दिलाए येशू नाम, शांति दिलाए येशू नाम. हम सबके पापों को मिटाने, हम सबके पापों को मिटाने, येशू हुआ बलिदान, येशू हुआ बलिदान, येशू हुआ बलिदान, येशू हुआ बलिदान. मुक्ति दिलाए येशू नाम, शांति दिलाए येशू नाम. मुक्ति दिलाए येशू नाम, शांति दिलाए येशू नाम. उस पर अपना खून बहाया, उस पर अपना खून बहाया, सारा चुकाया दाम, सारा चुकाया दाम, सारा चुकाया दाम, सारा चुकाया दाम. मुक्ति दिलाए येशू नाम, शांति दिलाए येशू नाम. मुक्ति दिलाए येशू नाम, शांति दिलाए येशू नाम. खरोखर आपण पापी आहोत, तर त्याकरिता आपण आपलं जे काही पाप आहे या वर्षात, आपण जे काही मागे पडलो असेल, कदाचित खूप अनेक पाप झाले असतील आपल्या, पण त्या पापाची आपण यावेळेस क्षमा मागू आणि आपण येशूला म्हणू,
की देवप्पा जे काय आम्ही पाप केले देप्पा ते आम्हाला तू क्षमा कर देप्पा. आणि त्याचकरिता आपण आणखीन एक गीत गाऊया, त्या येशूच्या नावाला उंचवूया. आवाज उठाएंगे हम साथ बजाएंगे. कारण की तो आपल्याला या पापांमध्ये पाहू शकला नाही. तर गीत करतात देखील हेच म्हणतो, ना देख सका हमको तू पाप के सागर में और बन के मनुष्य आया. खरोखर ख्रिस्त आपल्यासाठी या भूतलावर आला आणि या पापांमधून आपल्याला मुक्त केलं. त्यासाठी आपण येशूचं नाव उंच करूया आणि गीत गाऊया. आवाज उठाएंगे हम साथ बजाएंगे. आपण सर्वजण मिळून गाऊया. आवाज उठाएंगे हम साथ बजाएंगे, है यीशु मान अपना यह गीत सुनाएंगे. आवाज उठाएंगे हम साथ बजाएंगे, है यीशु मान अपना यह गीत सुनाएंगे. आवाज उठाएंगे संसार की सुंदरता में, यह रूप जो तेरा ही इन चांद सितारों में है, अर्थ जो तेरा ही. संसार की सुंदरता में यह रूप जो तेरा ही इन चांद सितारों में है, अर्थ जो तेरा ही. तेरी बातें हम सबको बताएंगे, है यीशु मान अपना यह गीत सुनाएंगे. आवाज उठाएंगे दिल तेरा खजाना है, एक बाप मोहब्बत का पा न सका कोई, सागर है तुल्फत का. दिल तेरा खजाना है, एक बाप मोहब्बत का पा न सका कोई, सागर है तुल्फत का. हम तेरी मोहब्बत से दिल अपना सजाएंगे, है यीशु मान अपना यह गीत सुनाएंगे. आवाज उठाएंगे ना देख सका हमको तू पाप के सागर में, और बन के मनुष्य आया आकाश से सागर में. ना देख सका हमको तू पाप के सागर में, और बन के मनुष्य आया आकाश से सागर में. मुक्ति का तू दाता है, हम सबको बताएंगे, है यीशु मान अपना यह गीत सुनाएंगे. आवाज उठाएंगे हम साथ बजाएंगे, है यीशु मान अपना यह गीत सुनाएंगे. आवाज उठाएंगे. यावेळेस आपण सर्वजण उभं राहूया.
मसी तेरे बिना जिंदगी ना कोई खुशी. खरोखर आपल्या जीवनामध्ये येशूच्या विना कोणतीच खुशी नाही. तर आपण हे गीत गाऊ आणि म्हणूया, ए मसी तेरे बिना जिंदगी ना कोई खुशी. तेरे बिना जिंदगी में है ना कोई खुशी. है मसीह तेरे बिना जिंदगी में है ना कोई खुशी. तू आ मेरे दिल में समा जा, तेरे बिना जिंदगी है सुनी. तेरे बिना जिंदगी में है ना कोई खुशी. यीशु मसीह तेरे बिना जिंदगी में है ना कोई खुशी. के बादलों का छाया अंधेरा था, तूने आकर मुझे जीवन दीप दिया. गम के बादलों का छाया अंधेरा था, तूने आकर मुझे जीवन दीप दिया. तेरे बिना जिंदगी में है ना कोई खुशी. यीशु मसीह तेरे बिना जिंदगी में है ना कोई खुशी. जीवन के राह पर ना मैं चल पाऊं, बेसहारा मुझे तेरे संग जाऊं. जीवन के राह पर ना मैं चल पाऊं, बेसहारा मुझे तेरे संग जाऊं. तेरे बिना जिंदगी में है ना कोई खुशी. यीशु मसीह तेरे बिना जिंदगी में है ना कोई खुशी. यीशु मसीह तेरे बिना जिंदगी में है ना कोई खुशी. है मसीह तेरे बिना जिंदगी में है ना कोई खुशी.
जीवनामध्ये येशूच्या नावाविना कोणतीच खुशी नाही. तर आपण आपलं लक्ष सर्व त्याकडे लावू आणि म्हणूया, ले चल मेरी आत्मा को तू कैसा कठीण रास्ता है, ले चल मेरी आत्मा को तू कैसा कठीण रास्ता है. आपण आपलं लक्ष सर्व त्याचकडे लावू आणि म्हणू की देवप्पा, आम्ही खरोखर पापी आहोत आणि देवप्पा, या आम्हाला पापामधून तू मुक्त कर देवप्पा. सहाय्य कर देवप्पा, सर्वांना तू सहाय्य तू कर. ले चल मेरी आत्मा को तू कैसा कठिन रास्ता है, ले चल मेरी आत्मा को तू कैसा कठिन रास्ता है, ले चल मेरी आत्मा को तू कैसा कठिन रास्ता है, ले चल मेरी आत्मा को तू कैसा कठिन रास्ता है. तेरा ही तो प्रेम है आया इस जहान में, तेरा ही तो प्रेम है आया इस जहान में, तेरा इंतजार है ले चल मेरी आत्मा को तू कैसा कठिन रास्ता है, ले चल मेरी आत्मा को तू कैसा कठिन रास्ता है. उद्धार मुक्ति केवल यीशु में मिलेगी आज हमें, उद्धार मुक्ति केवल यीशु में मिलेगी आज हमें, तेरा इंतजार है ले चल मेरी आत्मा को तू कैसा कठिन रास्ता है, ले चल मेरी आत्मा को तू कैसा कठिन रास्ता है.
तुझे आभार मानतो देवप्पा, स्तुती करतो देवप्पा, तुला धन्यवाद देतो देवप्पा. या सुंदरच्या सकाळी देवप्पा, हा आजचा दिवस तू आम्हा सर्वांना लाभू दिला देवप्पा, त्याबद्दल तुझे आभार मानतो देवप्पा, तुझी स्तुती करतो देवप्पा, तुला कोटी कोटी धन्यवाद देतो देवप्पा. मागतो देवप्पा, आम्हा मागील वर्षभर देखील तू आमचं सहाय्य करत झाला, त्याबद्दल तुझे आभार मानतो देवप्पा. देवप्पा, या नवीन वर्षामध्ये देखील आम्ही प्रवेश करणार आहोत देवप्पा. देवप्पा, त्या नवीन वर्षामध्ये देखील देवप्पा आम्हाला सर्वांना देवप्पा तू चालव देवप्पा, आणि देवप्पा प्रत्येक कठीण प्रसंगात देखील तू आमचं सहाय्य करत आहोत देवप्पा. देवप्पा, गीत करता देखील म्हणतो देवप्पा, कैसा कठीण रास्ता आहे देवप्पा. हो देवप्पा, पुष्कळ आणि कठीण प्रसंग येतात आमच्यावरती देवप्पा, पण देवप्पा त्या कठीण प्रसंगामध्ये देखील तू आमच्या सोबत असतो देवप्पा, त्याबद्दल आम्ही तुला आभार मानतो देवप्पा, तुझे आभार मानतो देवप्पा, तुझी स्तुती करतो देवप्पा, मागतो देवप्पा. आज देवप्पा जे कोणी देवप्पा येऊ शकले नाही देवप्पा, त्यांना देखील देवप्पा पुढील आठवड्यामध्ये देवप्पा येण्याचं तुझं सहाय्य तू पुरव देवप्पा. आणि मागतो देवप्पा, जे कोणी देवप्पा आज आजारी आहेत देवप्पा, बिछोण्यावरती आहे देवप्पा, त्यांना देखील तू तुझं सहाय्य तू पुरव देवप्पा, तुझा स्पर्श तू कर देवप्पा, आणि देवप्पा त्यांना तू उचलून तू धर देवप्पा. त्यांच्याद्वारे देखील तुझी स्तुती व्हावी देवप्पा, तू कर देवप्पा. जे काही आज आम्ही तिची स्तुती केली देवप्पा तुझी देवप्पा, ते देखील तू मान्य करून घे देवप्पा, आणि प्रत्येकाला तू आशीर्वादित कर देवप्पा. येणारं वचन देखील देवप्पा आमच्या सर्वांसाठी देखील देवप्पा आशीर्वादाचा तू कर देवप्पा. इथून पुढील वेळ देखील तुझ्या हातात सोपवून येशूच्या गोड आणि पवित्रात मागतो म्हणून तू ऐक. आमेन. लुकऋषी वर्तमान आपण काढूया. अध्याय 2 आणि 25 ते 35 ही वचने मी आपल्याकरिता वाचत आहे. लुकऋषी वर्तमान अध्याय 2 आणि वचन 25 ते 35. तेव्हा पहा, शिमोन नावाचा कोणी एक मनुष्य यरुशलेमेत होता. तो नीतिमान व भक्तिमान मनुष्य असून इस्रायलाच्या सांत्वनाची वाट पाहत होता व त्याच्यावर पवित्र आत्मा होता. प्रभूच्या ख्रिस्ताला पाहण्या अगोदर तुला मरण येणार नाही असे पवित्र आत्म्याने त्याला प्रगट केले होते. त्याला आत्म्याने मंदिरात आणले आणि नियमशास्त्राच्या विधीप्रमाणे करण्याकरिता आईबाप येशूला आत घेऊन आले. तेव्हा त्याने त्याला आपल्या हातांवर घेऊन देवाचा धन्यवाद करीत म्हटले, हे प्रभू, आता तू आपल्या वचनाप्रमाणे आपल्या दासाला शांतीने जाऊ देत आहेस, कारण माझ्या डोळ्यांनी तुझे तारण पाहिले आहे. ते तू सर्व राष्ट्रांसमक्ष सिद्ध केले आहे. ते परराष्ट्रीयास प्रगटीकरण होण्यासाठी उजेड व तुझ्या इस्रायल लोकांचे वैभव असे आहे. त्याच्याविषयी जे हे सांगण्यात आले त्यावरून त्याचा बाप व त्याची आई यांना आश्चर्य वाटले. शिमोनाने त्यांना आशीर्वाद दिला व त्याची आई मरिया हिला म्हटले, पहा, इस्रायलात अनेकांचे पडणे व पुन्हा उठणे होण्यासाठी व ज्याच्या विरुद्ध लोक बोलतील असे एक चिन्ह होण्यासाठी याला नेमले आहे, यासाठी की पुष्कळ लोकांच्या अंतःकरणातील विचार उघडकीस यावे आणि तुझ्या स्वतःच्याही जीवातून तलवार भोसकून जाईल. परमेश्वर देवा, ही वचने आपल्यासाठी आशीर्वादाची करत प्रार्थना करूया. प्रभू देई बापा, आम्ही आमचं लक्ष तुझ्याकडे लावलेलं आहे आणि तुझ्या वचनांवरती आम्ही मनन करीत असताना पुन्हा एकदा आम्ही तुझं सहाय्य मागत आहोत. प्रभू, तुझ्या उपस्थितीमध्ये तू तुझ्या वचनांद्वारे आम्हासोबत बोल, आम्हास आशीर्वादित कर आणि तुझं गौरव तू करून घे. देई बापा, तुझे आभार मानून प्रार्थना प्रभू येशू याच्या नावात मागतो म्हणून तू ऐक. आमेन. आमेन. या शास्त्र भागावरती मनन करीत असताना आज जो विचार मला तुमच्या समोर ठेवायचा आहे किंवा जे प्रतीक आज आपलं असणार आहे ते म्हणजे वचन 33 मध्ये जे सांगितलेलं आहे की त्याच्याविषयी जे सांगण्यात आले त्यावरून त्याचा बाप व त्याची आई यांना आश्चर्य वाटले. त्याचा बाप व त्याची आई यांना आश्चर्य वाटले. योसेफ आणि मरिया यांना आश्चर्य वाटले. हा विचार किंवा हे प्रतीक आज आपण आपल्या समोर ठेवूया. आता हा संदर्भ जो आहे हा शास्त्र भाग आम्हाला माहित आहे.
प्रभू येशू ख्रिस्त हा जगाचा उद्धारक म्हणून या जगामध्ये आलेला आहे आणि नियमशास्त्रामध्ये सांगितल्याप्रमाणे बाळ येशूचं समर्पण मंदिरात करण्यासाठी योसेफ आणि मरिया हे बाळ येशूला मंदिरामध्ये घेऊन आलेले आहेत. त्या ठिकाणी जो प्रसंग घडला तो प्रसंग या ठिकाणी आमच्या समोर आहे. त्या ठिकाणी शिमोन नावाचा एक मनुष्य आहे की ज्याला नीतिमान, ज्याला भक्तिमान म्हटलेला आहे आणि असं म्हटलेलं आहे की पवित्र आत्मा त्याच्यावरती होता आणि पवित्र आत्म्याने त्याला प्रगट केलेलं होतं. काय प्रगट केलेलं होतं की त्या ख्रिस्ताला पाहिल्याशिवाय, ते तारण पाहिल्याशिवाय त्याला मरण येणार नाही. आणि आम्ही पाहतो की पवित्र आत्मा शिमोनाला मंदिरामध्ये घेऊन आला आणि शिमोन त्या ठिकाणी मंदिरात आलेला आहे. योसेफ आणि मरिया बाळ येशूला घेऊन मंदिरात येत आहेत आणि मग जेव्हा ते समोरासमोर आहेत त्यावेळेला शिमोनाने बाळ येशूला आपल्या हातांमध्ये घेतलं आणि त्याने ज्या काही गोष्टी त्या ठिकाणी सांगितल्या प्रियांनो त्या आम्ही वाचलेल्या आहेत. या ज्या गोष्टी त्या ठिकाणी शिमोनाने सांगितल्यात प्रियांनो, हे सर्व ऐकून योसेफ आणि मरिया यांना आश्चर्य वाटले. ज्यावेळेस या शास्त्र भागाकडं मी पाहत होतो माझ्या मनामध्ये हा प्रश्न निर्माण झाला की योसेफ आणि मरिया यांना आश्चर्य का वाटलं, का बरं ते आश्चर्यचकित झालेत, का बरं त्यांना आश्चर्य वाटलं. मग योसेफ आणि मरिया यांना कोणत्या गोष्टींसाठी आश्चर्य वाटलं किंवा कोणत्या गोष्टींविषयीचं आश्चर्य वाटलं तर आम्ही वाचलेलं आहे की ज्या गोष्टी त्या बाळाविषयी सांगण्यात आल्यात, बाळ येशूविषयी शिमोनाने ज्या काही गोष्टी सांगितल्यात त्या गोष्टींचं या आई वडिलांना आश्चर्य वाटलं. आपल्या मुलाबद्दल ज्या काही गोष्टी त्या ठिकाणी सांगितल्या जात आहेत त्या गोष्टींचं त्यांना आश्चर्य वाटलं. काय काय सांगितलं शिमोनाने त्या ठिकाणी जर आम्ही वचन 30 पासून पाहिलं तर पहिली गोष्ट तो असं म्हणतो, तो परमेश्वरासोबत बोलतोय, तो परमेश्वराची स्तुती करतोय, तो परमेश्वराचा धन्यवाद करत आहे आणि तो असं म्हणतो की माझ्या डोळ्यांनी तुझे तारण पाहिले आहे. बाळ येशू शिमोनाच्या हातांमध्ये आहे. शिमोन त्या बाळाला पाहत आहे आणि पाहत असताना तो म्हणतो की मी तुझे तारण पाहिलेले आहे. प्रभू येशू ख्रिस्त या जगामध्ये आलेला आहे तो याच करिता की मनुष्याचं तारण करावं, मनुष्याला तारणाची संधी मिळावी. तू त्याचे नाव येशू असे ठेव कारण तोच आपल्या प्रजेला त्यांच्या पापांपासून तारेल. शिमोनाच्या हातामध्ये बाळ येशू आहे आणि तो म्हणतो की माझ्या नेत्रांनी, माझ्या डोळ्यांनी तुझे तारण पाहिलेले आहे. परमेश्वर देव ज्याने मानवाच्या उद्धाराकरिता, मनुष्याच्या तारणाकरिता ही तारणाची योजना आधीच आखून ठेवलेली होती आणि म्हणून जे बाळ शिमोनाच्या हातांमध्ये आहे त्या बाळाविषयी असं म्हटलेलं आहे की तो जगाच्या स्थापनेआधी वधलेला कोकरा आहे. हे तारण ते पाहिल्याशिवाय तुला मरण येणार नाही असं त्या ठिकाणी त्याला सांगण्यात आलेलं होतं. आणि आता तो म्हणतो की माझ्या नेत्रांनी तुझे तारण पाहिलेले आहे. दुसरी गोष्ट तो त्याच्याविषयी सांगतो की ते तू सर्व राष्ट्रांसमक्ष सिद्ध केलेलं आहे. सर्व राष्ट्रांसमक्ष, सर्वांकरिता, सर्वांच्या समोर उघड रीतीने जगाचा उद्धारक प्रभू येशू ख्रिस्त या जगामध्ये तो आलेला आहे. आणि तिसरी गोष्ट तो त्याच्याविषयी म्हणतो की ते परराष्ट्रीयास प्रगटीकरण होण्यासाठी उजेड व तुझ्या इस्रायल लोकांचे वैभव अशा प्रकारचं ते आहे.
त्या बाळाकडं शिमोन पाहतो आणि तो म्हणतो की परराष्ट्रीयांकरिता प्रगटीकरण होण्यासाठी तो प्रकाश आहे, तो उजेड आहे. प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो की मी जगाचा प्रकाश आहे. त्याच्या ठाई जीवन होते आणि ते जीवन मनुष्य मात्राचा प्रकाश होते. हा प्रकाश असा तारणारा उद्धारक प्रभू येशू ख्रिस्त या जगामध्ये तो आलेला आहे. इस्रायल लोकांचं वैभव असा तो त्या ठिकाणी आहे प्रियांनो. आणि या ज्या सर्व गोष्टी त्याने या बाळ येशू विषयी सांगितल्यात त्या ऐकून योसेफ आणि मरिया यांना मोठं आश्चर्य वाटलं. हे काय आहे, हे काय सांगितलं जात आहे, हे काय आहे. आणि त्याचं आश्चर्य या आई वडिलांना वाटलेलं आहे. मी तुम्हाला सांगितलं की ज्यावेळेस हा शास्त्र भाग मी पाहत होतो आणि वाचत होतो की मला प्रश्न पडला, मला आश्चर्य वाटलं का या आई वडिलांना आश्चर्य वाटावं. कारण ज्या प्रकारे या बाळाचा जन्म झालेला आहे त्याचा विचार जर आम्ही केला तर ज्या काही गोष्टी त्याच्याविषयी सांगितल्या जात आहे त्या काही फार किंवा या आई वडिलांसाठी आश्चर्य वाटून घेण्यासारख्या अशा काही त्या दिसत नाहीत. कसा झाला बाळ येशूचा जन्म? जसं प्रत्येक लेकराचा जन्म, जसं प्रत्येकाचा जन्म या भूतलावरती होतो तसा झाला का? नाही, तसा नाही झाला. मरियेला प्रश्न पडला होता की हे कसं शक्य आहे, मला तर पुरुष ठाऊक नाही, मला तर पुरुष ठाऊक नाही. मरियेला प्रश्न पडला होता. मरियेला माहित होतं की या बाळाचा जन्म कसा झालेला आहे. यौसेफ जो आपल्या मनामध्ये या विचारांमध्ये होता की त्या मरियेला गुप्तपणे सोडून द्यावं, त्या यौसेपाला माहित होतं की जे बाळ आज शिमोनाच्या हातांमध्ये आहे आणि तो जे काही त्या बाळाविषयी म्हणत आहे त्याचा जन्म कसा झालेला आहे हे या आई वडिलांना माहित आहे, हे या आई वडिलांनी पाहिलेलं आहे. आणि हे त्यांना माहित आहे, या गोष्टी त्यांनी पाहिलेल्या आहे, या गोष्टी त्यांनी अनुभवलेल्या आहेत. असं असताना या आई वडिलांना आश्चर्य वाटावं तरी का? तो तारणारा म्हणून आला, आधीच त्यांना सांगितलेलं होतं. आणि ज्या अद्भुत प्रकारे प्रभू येशू ख्रिस्ताचा जन्म झाला प्रियांनो, या सर्व गोष्टींचा विचार करता यांना आश्चर्य, फार आश्चर्य वाटावं असं त्या ठिकाणी दिसत नाही. परंतु तरीही आम्ही पाहतो की या आई वडिलांना आश्चर्य वाटलं. ते आश्चर्यचकित झालेत की हे काय आहे, या बाळाविषयी काय या गोष्टी सांगितल्या जात आहेत. का बरं त्यांना आश्चर्य वाटलं असेल? त्यांना आश्चर्य वाटण्याचे दोन कारण त्या ठिकाणी आमच्या लक्षात येतील. पहिलं कारण, ज्या गोष्टी त्याच्याविषयी सांगितल्या जात आहेत त्या गोष्टी कशा घडतील, त्या गोष्टी कशा शक्य होतील हे त्यांना माहीत नाही. आणि म्हणून या ठिकाणी ते आश्चर्यचकित झालेले. त्यांना आश्चर्य वाटत आहे, होय हा तारणारा आहे, हा आपल्या लोकांना त्यांच्या प्रजेपासून तारेल, परंतु कसं, हे कसं घडणार आहे? हा शिमोन जो त्या ठिकाणी नीतिमान मनुष्य आहे, जो त्या ठिकाणी धार्मिक मनुष्य आहे, ज्याच्यावरती पवित्र आत्मा आहे, त्याने आमच्या बाळाला हातांमध्ये घेतलेलं आहे आणि तो म्हणतो की हे तुझं तारण मी माझ्या डोळ्यांनी पाहिलेलं आहे, हे तू सर्व राष्ट्रांसमक्ष सिद्ध केलेलं आहे, हे परराष्ट्रीयांकरिता प्रगटीकरण होण्यासाठी उजेड आहे, हे इस्रायल लोकांचं वैभव आहे. हे सगळं हे जे कसं घडणार आहे माहित नाही. हे होईल, परंतु हे कसं होईल हे त्यांना माहित नाही. आणि म्हणून त्यांना आश्चर्य वाटतंय, म्हणून ते त्या ठिकाणी आश्चर्य करीत आहेत की हे कसं होईल. मनुष्याची मर्यादित बुद्धी जी आहे ती आम्हाला या ठिकाणी अनुभवायला भेटते प्रियांनो. अमर्याद परमेश्वर
ज्याने अखिल मानवाच्या उद्धाराची तारणाची जी योजना केलेली आहे त्या योजनेचा एक फार महत्वाचा भाग म्हणून यौसेफ आणि मरिया त्या ठिकाणी दिसतात. आणि देवाची ही जी अद्भुत योजना आहे ती अद्भुत योजना मनुष्याचं तारण कसं होईल हे त्यांच्या मानवी बुद्धीला, त्यांच्या मर्यादित मानवी बुद्धीला आकलन होण्यासाठी कठीण आहे. मसीहा येणार आहे, तो मसीहा आमच्या घरामध्ये जन्मलेला आहे आणि तो आमच्या घरामध्ये जन्मलेला असताना ज्या गोष्टी इस्रायल लोक मसीहा संदर्भात अपेक्षित करत होते की तो राजा असेल, तो आपल्या प्रजेला सोडवेल आणि त्या मसीहाविषयी जी सर्व कल्पना करून ते त्या ठिकाणी होते त्याप्रमाणे तर काहीही दिसत नाही. हा तर काही मोठ्या राजवाड्यामध्ये जन्माला आलेला नाही. मागी लोक देखील, ज्ञानी लोक देखील ज्यावेळेस त्याला शोधायला आले ते पहिले यरुशलेम मध्ये त्या ठिकाणी गेले, कारण त्यांनाही असं वाटलं की जो राजा जन्मलेला आहे कदाचित तो त्या ठिकाणी मोठ्या राजवाड्यात असेल. योसेफ आणि मरिया ज्या सर्व परिस्थितींमध्ये आहेत, ज्या सर्व परिस्थितींना ते तोंड देत आहेत, ज्या सर्व प्रश्नांना ते तोंड देत आहेत, त्या सर्व परिस्थितींमधून हे कसं काय शक्य आहे माहित नाही. त्यांच्या त्या मर्यादित बुद्धीला त्याचं आकलन होणं हे कठीण झालेलं आहे. आणि म्हणून आम्ही पाहतो की हे आई वडील जे आहेत ते आश्चर्यचकित झालेले आहेत. देवाचं काम कसं आहे ना, परमेश्वर देवबाप काम कसं करतो पहा. तो आम्हाला जाण्यासाठी सांगतो, परंतु एकाच वेळेला सर्व गोष्टी तो स्पष्ट करून सांगत नाही. तो सांगतो, परंतु प्रत्येक गोष्ट स्पष्ट करण्याचा एक विशिष्ट समय त्याने ठरवून ठेवलेला आहे. हे देवाचं काम फार अद्भुत अशा प्रकारचं आहे. मोशेला हे तर सांगितलं होतं की इस्रायल प्रजेला घेऊन तू निघ, परंतु त्याला हे नव्हतं सांगितलं की काय काय प्रसंग त्याच्या समोर येतील, काय काय अडचणी त्याच्या समोर येतील, ते त्याला सांगितलेलं नव्हतं. आणि म्हणून इस्रायल लोक जेव्हा त्या मिसर देशातून निघालेत, आलेल्या अडचणी, निर्माण झालेले प्रश्न हे आम्हा सर्वांना माहीत आहे. योसेफ आणि मरिया या ठिकाणी आहे की तारणारा जन्मलेला आहे, परंतु ते कसं काय शक्य आहे, ते कसं होणार आहे हे त्यांना एकाच वेळेला सांगितलेलं नाहीये. हा शिमोन तर काय म्हणतोय की मरियेला तो सांगतो की तुझ्या जीवातून, तुझ्या अंतःकरणातून तलवार भोसकून जाईल. मी तर मसीहाची आई आहे आणि या मसीहासाठी जी कल्पना त्यांची आहे की तो राज्य करणारा आहे, तो आपल्या प्रजेला त्या गुलामगिरीतून सोडविणारा आहे, मी अशा मसीहाची आई आहे. आणि मी अशा मसीहाची आई असताना शिमोन म्हणतोय की तुझ्या जीवातून तलवार भोसकून जाईल. समजणं कठीण आहे मरियेसाठी, याचं आकलन होणं मरियेसाठी कठीण आहे. प्रियांनो, आज तुम्ही आणि मी जेव्हा या ठिकाणी बसलेले आहोत, पुष्कळदा आमच्या जीवनामध्ये देखील अशा प्रकारची परिस्थिती आणि अशा प्रकारचे प्रसंग आम्हाला पाहायला मिळतात. आम्ही प्रत्येकाने अनुभव घेतलेला आहे की परमेश्वर किती चांगला आहे, याचा अनुभव आपण प्रत्येकाने घेतलेला आहे. या ठिकाणी जे आम्ही बसलेले आहोत त्या आमच्या जीवनामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे अनुभव आहेत. आमच्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये जिवंत परमेश्वराची जिवंत साक्ष देखील आहे. परंतु असं असतानाही आम्ही जर आमच्या जीवनाकडे पाहिलं ना, कितीदा आमच्या मनातही प्रश्न निर्माण होतात, कितीदा आमच्याही मनामध्ये संशय निर्माण होतात, कितीदा आम्हीही आश्चर्यचकित होतो, कितीदा आम्हीही आश्चर्यचकित होतो. प्रियांनो, कितीदा आम्ही आश्चर्यचकित आमच्या जीवनामध्ये होतो. प्रियांनो, गोंधळलेली स्थिती पुष्कळदा आमची झालेली असते.
तारणाऱ्याचे आई वडील या ठिकाणी आश्चर्य करीत आहेत. ज्या काही गोष्टी त्याच्याविषयी त्या ठिकाणी सांगितलेल्या आहेत. आज तुम्ही आणि मी अशा स्थितींमध्ये आहोत काय? आज तुम्ही आणि मी गोंधळलेल्या अवस्थेमध्ये आहोत काय? आज तुमच्या आणि माझ्या मनामध्ये प्रश्न आहेत काय? आज तुमच्या आणि माझ्या मनामध्ये काही संशय आहेत काय? आज आमच्या जीवनामध्ये काय आहे प्रियांनो? परमेश्वराला घेऊन किंवा आमच्या जीवनामध्ये ज्या सर्व गोष्टींमध्ये जे सर्व चढ उतार आमच्या जीवनामध्ये सुरू आहेत, प्रश्न संशय आहेत काय प्रियांनो? आश्चर्यचकित आम्ही आहोत काय की हे कसं काय आहे? किंवा मग तुम्हाला असं वाटतं का की हे कसं काय शक्य आहे? विश्वास तर आहे की परमेश्वर माझ्यासाठी हे करेल, परंतु दुसऱ्याच वेळेला हे कसं काय शक्य आहे? हे होईल का? हे शक्य आहे काय? अशी स्थिती, अशी मनस्थिती आमची आहे काय? तर प्रियांनो, काय करण्याची गरज आहे? आमची आवश्यकता आहे की जरी आम्हाला ते माहीत नाही, जरी आमच्या मानवी बुद्धीला, जरी आमच्या मर्यादित मानवी बुद्धीला त्याचं आकलन होत नाहीये, तरी ज्या परमेश्वराला ते माहीत आहे त्या परमेश्वरावरती आम्ही विश्वास ठेवायला पाहिजे. आमची भिस्त आम्ही त्याच्यावरती ठेवायला पाहिजे. जे मला माहीत नाही, मग त्यासाठी ज्याला माहीत आहे त्यावरती मी माझा विश्वास ठेवायला पाहिजे. मी मागही एकदा सांगितलेलं आहे की हे जे आजचं जे युग आहे ना, हे फार टेक्नॉलॉजी जी आहे फार 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 भयंकर रीतीने ती पुढं आणि पुढं जात आहे, प्रगत होत आहे. आज अशी परिस्थिती आहे की आम्हाला जे शहर माहीत नाही, त्या शहरामध्ये कुठं काय आहे आम्हाला माहीत नाही, परंतु आम्ही बरोबर त्या ठिकाणी पोहोचतो. एखादं घर, एखादा एरिया, एखाद्या मोठ्या शहरातल्या छोट्याशा आतल्या भागात जरी असला ना, आम्ही सहज त्या ठिकाणी पोहोचून जातो. काही फार त्रास होत नाही. कोणामुळं, कशामुळं पोहोचतो आम्ही? कशामुळं? आहेत आमच्याकडं मोबाईल्स आहेत, टेक्नॉलॉजी आहे, मॅप्स आहे, गुगल आहे आणि वेगवेगळे त्या ठिकाणी गोष्टी आहेत. ते आम्ही ते सेट करतो, GPS आम्ही सेट करतो आणि काय काय त्यात प्रकार आहे आणि आम्हाला ज्या ठिकाणी पोहोचायचं आहे त्या ठिकाणी आम्ही बरोबर पोहोचून जातो. आम्हाला माहित असतं का त्या ठिकाणी कसं जायचंय? मग आम्हाला आवाज येतो, इतके किलोमीटर सरळ जा. चाललो आम्ही, माहित नाही, लेफ्ट टर्न घ्या, घेतला टर्न, माहित नाही खरंच पोहोचणार की नाही, पण सांगत आहे ना लेफ्ट टर्न घ्या, तर घेतला लेफ्ट. राईट, लेफ्ट, राईट, स्ट्रेट. बऱ्याच जणांना तर त्याने नदीतही पाडलेलं आहे. एकदा आमच्याही सोबत असा प्रसंग झाला होता. एका खेड्यामध्ये आम्ही जात असताना आम्ही GPS सेट केलं आणि ज्यावेळेस आम्ही अगदी टोकाला पोहोचलो तर समजलं की तो जुना रस्ता होता, आता त्या ठिकाणी धरण बनलेलं आहे आणि आता पुढं तुम्ही गेले तर धरणात पडणार तुम्ही. आम्हाला माहित नसतं, म्हणून आम्ही मग काय करतो की ज्याला माहित आहे ना त्यावरती आम्ही अवलंबून राहतो. मनुष्याने तयार केलेल्या या व्यवस्थेवरती जर आम्ही इतके डोळे बंद करून विश्वास ठेवतो आणि फॉलो करतो, तर प्रियांनो, ज्या परमेश्वराने ही अवघी सृष्टी निर्माण केलेली आहे, ज्या परमेश्वराने तुम्हाला आणि मला निर्माण केलेलं आहे, ज्या परमेश्वराला आमचा भूतकाळ माहित आहे, आमचा वर्तमान काळ माहित आहे, आमचा भविष्य काळ माहित आहे, प्रियांनो, त्या परमेश्वरावरती आम्ही किती विशेष करून विश्वास ठेवायला पाहिजे. परंतु पुष्कळदा आमच्या मनामध्ये प्रश्न निर्माण होतात, संशय निर्माण होतात. आम्ही दुविधा मनस्थितीमध्ये असतो की कसं काय शक्य आहे. प्रियांनो, ज्यावेळेस आम्हाला माहित नाही ना त्यावेळेस आम्ही आमच्या बुद्धीवरती, आमच्या मर्यादित बुद्धीवरती अवलंबून न राहता आम्ही परमेश्वरावरती भिस्त टाकावी आणि स्वस्थ राहावं.
परमेश्वराचं वचन देखील आम्हाला नीतिसूत्रेमध्ये सांगतं की तू आपल्याच बुद्धीवरती अवलंबून राहू नको, कारण ती मर्यादित आहे. आम्हाला सगळं समजतं, आम्हाला सगळं ज्ञान आहे, आम्हाला सगळं कळतं असं नाही. आम्हाला मर्यादा आहेत आणि म्हणून आमच्या जीवनामध्ये सुरू असणारे सर्व प्रकारचे चढ उतार, आमच्या जीवनामध्ये येणाऱ्या त्या सर्व संघर्षपूर्ण परिस्थितींना, आम्ही आमच्या जीवनामध्ये ज्या सर्व गोष्टींसाठी प्रयत्नशील आहोत त्या सर्व गोष्टींसाठी आम्ही परमेश्वरावरती आमची भिस्त टाकावी आणि आम्ही स्वस्थ राहू शकतो प्रियांनो. कारण परमेश्वराला माहीत आहे की आमच्या जीवनामध्ये काय आणि कसं करायचं आहे. मरियेच्या जीवातून तलवार भोसकून जाईल याचा अर्थ काय आहे जरी मरियेला माहित नव्हता. शिमोन बोलला, कदाचित शिमोनालाही ते कळलं नसेल. आत्म्याच्या प्रेरणेने तो त्या ठिकाणी बोलला, परंतु ते पाहण्यासाठी शिमोन काही तिथपर्यंत जिवंत असेल हे आम्हाला सांगितलेलं नाही. आत्म्याच्या प्रेरणेने तो बोलला, परंतु याचा अर्थ काय आहे हे फक्त परमेश्वराला माहित आहे. आज तुम्ही आणि मी ते सांगू शकतो कारण आम्हाला ते समजलेलं आहे, ते प्रगटीकरण आम्हाला झालेलं आहे, देवाने ते ज्ञान आम्हाला दिलेलं आहे. परंतु आमच्या जीवनामधल्या इतरही बऱ्याच गोष्टींसाठी आम्हाला, आमच्या संपूर्ण जीवनासाठी आम्हाला परमेश्वरावरती आमची भिस्त ठेवायची आहे. तुमच्या घरामध्ये तारणारा जन्मलेला आहे, तो मनुष्याचं तारण कसं करणार आहे हे फक्त परमेश्वरालाच ठाऊक होतं. योसेफ आणि मरिया ज्यांनी इतक्या प्रेमाने, इतकं काळजीपूर्वक या बाळ येशूचं संगोपन केलं, जशा जशा सूचना मिळाल्या तस तसं त्यांनी बाळाचा सांभाळ केला. सूचना मिळाले की जा मिस्रामध्ये निघून जा, मिस्रामध्ये घेऊन गेले. बाळाचं संगोपन त्यांनी केलेलं आहे. तुम्हाला असं वाटतं का की त्यांना आधीच माहित होतं की हे बाळ ज्यावेळेस तरुण होईल, जगाच्या अपराधांसाठी वधस्तंभावरती तो स्वतःचं अर्पण करेल? नव्हतं माहीत. हे नव्हतं माहीत प्रियांनो, हे फक्त देवालाच माहीत होतं. आज तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये काय केव्हा करायचं आहे हे परमेश्वराला माहीत आहे. आणि म्हणून प्रियांनो, ज्यावेळेस आम्ही मागच्या वर्षाकडे पाहणार, आमच्या बऱ्याच प्रार्थनेची उत्तरं मिळालेली असतील, कदाचित अजून बऱ्याच प्रार्थनेची उत्तरं बाकी असतील. कदाचित मागच्या वर्षामध्ये आम्हाला यशाचा अनुभव आला, कदाचित आम्हाला अपयशाचा अनुभव देखील आला असेल. कदाचित मागच्या वर्षामध्ये आम्ही पुष्कळ प्रयत्न केलेत, परंतु आम्हाला ते शक्य झालं नाही. कदाचित मागच्या वर्षाकडे पाहत असताना काही गोष्टी आमच्या समोर आल्या असतील आणि आम्हाला असं वाटत असेल की देवबाप कसं करेल. प्रियांनो, आज तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी परमेश्वर देवबापाचं वचन आहे. परमेश्वराला माहीत आहे आणि तो म्हणतो की तू आपल्याच बुद्धीवरती अवलंबून राहू नको. परमेश्वराचा आदर कर, म्हणजे तो तुझा मार्गदर्शक होईल. तू आपली सर्व भिस्त त्याच्यावरती टाक आणि स्वस्थ राहा. परमेश्वर देवबाप तुम्हाला याद्वारे आशीर्वादित करूया. आपले डोळे आपण बंद करूया आणि आज जे परमेश्वराचं वचन आम्ही ऐकलेलं आहे, योसेफ आणि मरिया आश्चर्यचकित झालेत. ज्या प्रकारे मरियेने बाळाला जन्म दिलेला आहे, ज्या प्रकारे योसेफाला स्वप्नामध्ये आज्ञा झालेल्या आहेत, या सर्व गोष्टींचा विचार करता त्यांनी आश्चर्यचकित व्हावं असं काही नाही. परंतु तरीही ते आश्चर्यचकित आहेत, कारण त्यांना माहित नाही की हे काय कसं होणार आहे. त्यांना, त्यांच्या बुद्धीला त्या गोष्टींचं आकलन होत नाहीये. आज आम्हीही त्यांच्यापेक्षा काही फार वेगळे आहोत असं नाही, कारण आज आम्हीही त्याच स्थितीमध्ये आहोत. आम्हालाही सर्व माहीत आहे असं नाही. तो प्रभू येईल तेव्हा सर्व गोष्टी स्पष्ट होतील, परंतु तोपर्यंत आम्हाला परमेश्वरावरती विश्वास ठेवायचा आहे. आमची भिस्त आम्हाला त्याच्यावरती टाकायची आहे. आमच्या जीवनामधल्या सर्व चढ उतारांमध्ये, यश अपयशामध्ये
आम्हाला परमेश्वरावरती भिस्त टाकायची आहे. आम्ही प्रयत्न तर करत आहोत, परंतु हे कसं होईल देवाला माहीत आहे. देवाला माहीत आहे. तुमचं जीवन देवाला माहीत आहे. तुमचं जीवन देवाला माहीत आहे. तुमच्या जीवनामधले संघर्ष त्याला माहीत आहे. तुमच्या प्रार्थना त्याने ऐकलेल्या आहेत. तो परमेश्वर जो जाणून आहे, ज्याच्या मनातील संकल्प आम्हाला आमच्या भावी सुस्थितीची आशा देतात, त्याच्यावरती आज पुन्हा एकदा आपली सर्व भिस्त टाका आणि त्याचे आभार माना. कारण तो तुमची कार्यसिद्धी करणारा आहे. तो तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये यश देणार आहे. तो तुमच्या प्रार्थनेची उत्तरं देऊन तुम्हाला आनंदित करणार आहे. प्रभू, आम्ही तुझे आभार मानतो. आम्ही तुझी स्तुती करतो. पवित्र देई बापा, आम्ही अनुभव घेतला, आम्ही विश्वास ठेवला, परंतु तरीही हे कसं होईल हा प्रश्न पुष्कळदा आमच्या मनात येतो. त्या प्रत्येक समय तुझ्यावरती भिस्त टाकून स्वस्थ राहण्याकरिता आम्हा सर्वांना तुझी विशेष कृपा पुरव. प्रभू देई बापा, आम्ही तुझे आभार मानतो आणि तुझ्या नावाला आम्ही धन्यवाद देतो. प्रभू, प्रार्थना आमचा प्रभू येशू याच्या नावात मागतो म्हणून तू ऐक. आमेन. आमेन. या आपण सर्वजण उभं राहूया. प्रभूने शिकवलेली प्रार्थना करूया. सुवंददेव परात्पर हे गीत म्हणूया आणि आशीर्वाद घेऊया. हे आमच्या स्वर्गातील बापा, तुझे नाम पवित्र मानले जाव. तुझे राज्य जसे स्वर्गात तसेच पृथ्वीवर. तुझ्या इच्छेप्रमाणे आमचे रोजची भाकर आज आम्हास दे. आणि जसे आम्ही आमच्या ऋण्यास ऋण सोडले, तसेच तू आमचे ऋणे आम्हास सोड. आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस, तर आम्हास वाईटापासून सोड. कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव हे सर्व काळ तुझेच आहेत. आमेन. सुवंद्य देवा परात्पर स्तवा आता प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, देवबापाची प्रीती आणि पवित्र आत्म्याची सुसंगती तुम्हा बरोबर प्रभू येशू ख्रिस्त येईपर्यंत सदोदित असो. आमेन.